महत्त्वाची बातमी आहे। मनोज जरांगेंचा आजपासून पुन्हा एकदा मराठा संवाद दौरा सुरू होणार आहे। बीड, जालना आणि परभणीमध्ये मनोज जरांगे यांचा हा दौरा असणार आहे। 20 डिसेंबर ते 23 डिसेंबर असा जरांगे यांचा 4 दिवसाचा दौरा असेल आणि डेडलाईन संपण्याआधी 23 डिसेंबरला मनोज जरांगे यांची बीडमध्ये इशारा सभा देखील पार पडणार आहे। याच दौऱ्यामध्ये मनोज जरांगे आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करण्याची शक्यता आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संजय सरोदे सध्या आपल्या सोबत आहेत। संजय, मनोज जरांगे यांच्या आजपासूनच्या मराठा संवाद दौऱ्याला सुरुवात होणार आहे। आज किती वाजता ते या दौऱ्याला सुरुवात करणार? सागर, नक्कीच मनोज जरांगे पाटील यांचा आज 5वा दौरा सुरू होतोय। यापूर्वी त्यांनी 4 दौऱ्यामध्ये मराठा समाजासाठी राज्यभर दौरा करून मराठा समाजासोबत संवाद साधला होता। परंतु काल जी मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केली मराठा आरक्षणासंदर्भात, महत्त्वाचं म्हणजे रक्ताच्या नात्यातील ज्या नोंदी आहेत, ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या जे रक्ताच्या नात्यातील नातेवाईक असतील त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावं, त्यांना ओबीसीचा फायदा घेता येईल अशी त्यांनी भूमिका स्पष्ट केली। परंतु सरसकट मराठा आरक्षणासंदर्भात फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेऊ, त्याबाबत निर्णय घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं। परंतु जरांगे पाटील यांनी विशेष अधिवेशनास नकार दिला आणि 24 तारीख जी सरकारनं जरांगे पाटील यांच्याकडून मागवून घेतली होती त्या 24 तारखेला सरकारनं मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका स्पष्ट करावी असं जरांगे पाटील यांची मागणी आहे। परंतु रक्ताच्या नात्यातील नात्यांना जे नोंदी सापडल्या त्या नागरिकांच्या रक्ताच्या नात्यातील जे लोक आहेत, नातेवाईक आहेत, त्यांना या नोंदीचा फायदा होईल अशी जरांगे पाटील यांना समाधान व्यक्त केले। जरांगे पाटील यांनी त्यावर समाधान व्यक्त केले। परंतु कुठेतरी विशेष अधिवेशन बोलवण्याच्या संदर्भात जरांगे पाटील नाराज आहेत आणि जो 5वा टप्पा जरांगे पाटील यांचा सुरू होत आहे, या टप्प्यामध्ये जालना असेल, परभणी असेल, लातूरमधील रेणापूर असेल आणि शेवटी बीड येथे इशारा सभा होणार आहे। आणि इशारा सभेमधून जरांगे पाटील जर 24 तारखेपर्यंत मराठा समाज संदर्भात सरकारने ठोस आश्वासन दिलं नाही, निर्णय घेतला नाही, तर या आंदोलन सभेदरम्यान ते सरकारला इशारा देणार आहेत, पुढचं आंदोलन ठरवणार आहेत। सागर, नक्कीच संजय, तर जरांगे पाटील यांच्या संपूर्ण दौऱ्याकडे आपलं लक्ष असणार आहे। धन्यवाद या माहितीसाठी।